बोर्ड एक्झाम मध्ये इंग्लिशच्या पेपरामध्ये कोणत्या प्रश्नामध्ये चांगले मार्क्स मिळतील? तर मित्रांनो, तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे, मी बारीक बारीक पॉईंट तुमच्यासोबत प्रत्येक पॉईंट हा डिस्कस करत असते. कुठे स्टार्टिंगला असेल किंवा एंडिंगला असेल तर तुम्ही प्लीज व्हिडिओ एंड पर्यंत बघा. तुमचे सर्व डाऊट जे काही आहे ते एकाच व्हिडिओमध्ये क्लिअर. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा. लेटर म्हणजे जे आपण प्रिन्सिपल, हेडमास्टर किंवा कुठली रिक्वेस्ट करायची किंवा बुक सेलर यांना लिहिलं जातं ते पत्र, ते म्हणजे फॉर्मल लेटर. आणि जे इनफॉर्मल लेटर आहे ते आपण आपल्या फ्रेंड्सला, पॅरेंट्सला, म्हणजे जे आपले रिलेटिव्ह आहे त्यांना आपण लिहित असतो. तर हा डिफरन्स हा समजून घ्या. ठीक आहे, तुम्हाला कळलं फॉर्मल आणि इनफॉर्मल लेटर. तर मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना इनफॉर्मल लेटर हे सोपं वाटतं, पण एक मी माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सांगते किंवा मी एक सजेशन देते तुम्हाला, की जे फॉर्मल लेटर आहे ना त्यात आपल्याला जास्त लिहायचं नसतं. तर त्याच्यावर जो काही भर आहे तो फॉर्मॅट कसा आहे किंवा तुम्ही कशा पद्धतीने थोडक्यात जे काही मुद्द्यांवर दिलाय त्या मुद्द्यांनुसार जर तुम्ही लेटर लिहिलेलं असेल तर तुम्हाला तिथं जास्त मार्क्स मिळण्याची शक्यता असते. ठीक आहे, फॉर्मल लेटर मध्ये. इनफॉर्मल लेटर मध्ये खूप सारं तुम्हाला लिहायचं असतं. तुम्ही ग्रॅमॅटिकल मिस्टेक सुद्धा बऱ्याच करतात. त्याच्यामुळे माझं सजेशन आहे की तुम्ही फॉर्मल लेटर हे तर फॉर्मल लेटरचा फॉर्मॅट कसा असला पाहिजे? तर बघा मित्रांनो, फॉर्मल लेटर मध्ये ना सर्वात अगोदर सेंडर्स ऍड्रेस, म्हणजे जो काही ऍड्रेस ज्याला आपलं पत्र लिहितोय त्याचं जे काही ऍड्रेस आहे तो प्रश्नामध्येच तुम्हाला दिलेला असणार आहे. तोच ऍड्रेस तुम्हाला लिहायचा असणार आहे. ठीक आहे, तर त्याच्यात नाव नाव दिलेलं असेल, नाव, पत्ता, पिनकोड हे व्यवस्थित टाका, क्रमवारीत टाका. ठीक आहे मित्रांनो, त्याच्यानंतर येते डेट. डेटचा सुद्धा एक फिक्स फॉर्मॅट आहे, तो लक्षात घ्या. जर तारीख असेल 1 फेब्रुवारी 2026 तर आपल्याला कशी लिहायची? फर्स्ट फेब स्पेलिंग मध्ये लिहायचंय FEB. ठीक आहे, त्याच्यानंतर इयर 2026. ओके, नंबर मध्ये. अशा पद्धतीने तुम्हाला डेट ही लिहायची असणार. फॉर एक्झाम्पल, एखादा प्रोग्राम आपण अरेंज केलाय किंवा गेस्टला आपण बोलवतोय तर तिथं अगोदर आपण पत्र लिहितो. तर पत्र लिहिताना ती जी डेट आहे ती लिहायची आणि जी प्रोग्रामची डेट असेल ती म्हणजे कंटेंट मध्ये आली पाहिजे. हा डिफरन्स तुम्ही जाणून घ्या. ठीक आहे, जेव्हा ही डेट टाकणार ती अगोदरची डेट तुमची असली पाहिजे. त्याच्यानंतर येतं रिसिव्हर ऍड्रेस. रिसिव्हर ऍड्रेस हा सुद्धा तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेला असतो, त्यानुसारच तुम्हाला लिहायचंय. या ऍड्रेसमध्ये तुमचं कुठलंच स्वतःची इन्फॉर्मेशन नसणार आहे. जर तुम्हाला नाव वगैरे दिलेलं नसेल तर तुम्ही ABC वगैरे असं लिहू शकतात. ठीक आहे, त्याच्यानंतर येतो सब्जेक्ट. मित्रांनो, फॉर्मल लेटर मध्ये सब्जेक्ट हा कंपल्सरी असतो. तो सब्जेक्ट तुमचा 1 लाईन मध्ये यायला पाहिजे. खूप मोठा सब्जेक्ट लिहत बसायचा नाही, 1 लाईनचा सब्जेक्ट तुमचा आला पाहिजे. त्याला तुम्हाला मार्क्स असतात. त्याच्यानंतर सॅल्युटेशन. तिथं तुम्ही रिस्पेक्टेड सर, मॅम, म्हणजे फॉर्मल लेटर मध्ये तुम्ही हे सॅल्युटेशन देऊ शकता. त्याच्यानंतर बॉडी. बॉडीमध्ये तुम्हाला काय, म्हणजे ते जे काही मुद्दे पॉइंट्स दिलेले आहेत तुम्हाला प्रश्नामध्ये ते क्रमवारीत त्याच्यानुसारच तुम्हाला स्टार्टिंग, मिड आणि एंड असे 3 पॅराग्राफ मध्ये तुम्हाला पत्र लिहायचं असणार आहे. त्याच्यानंतर लास्टला येतं क्लोजिंग लाईन्स असतात, त्या म्हणजे थँकिंग यू, त्याच्यानंतर युअर्स फेथफुली आणि लास्टला येतं सेंडर्स नेम किंवा सिग्नेचर. अशा पद्धतीने तुमचं फॉर्मॅट हे असणार आहे. आणि एक प्रश्न मित्र न तुम्हाला पडत असतो की ईमेल आयडी दिलेला असेल तर ईमेल आयडी कंपल्सरी आहे का, लिहिला नाही लिहिला तर चालेल का? तर मित्रांनो, हे जो आहे ना ईमेल आयडी देणं वगैरे, हा प्रोफेशनल वेळ झाला. तुम्ही प्रेझेंटेशन चांगलं झालं पाहिजे यासाठी तुम्ही ईमेल आयडी देऊ शकता. तर क्वेश्चन मध्ये दिला असेल तर तुम्ही लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे मित्रांनो, हा झाला तुमचा फॉर्मल लेटरचा फॉर्मॅट. त्याच्यानंतर याच्यात तुम्हाला मार्क्स कशा पद्धतीने मिळतात? तर मार्क्स बघा मित्रांनो, तुम्ही ऍड्रेस करेक्ट लिहिलाय, सेंडर रिसिव्हर ऍड्रेस करेक्ट आहे, तिथंच तुम्हाला 1-1 मार्क्स मिळून जातात. तुमचा फॉर्मॅट करेक्ट आहे तिथं 1 मार्क. आणि जे काही कंटेंट आहे, म्हणजे जे काही बॉडीमध्ये तुम्ही लिहिणार आहे तिथं तुम्हाला 2 ते 3 मार्क्स, म्हणजे तुमच्या ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स वगैरे काही असेल ती जी अॅक्युरन्सी किती आहे, तुम्ही मिस्टेक काय केलाय, खाडाखोड केली, या गोष्टींना किंवा कसं लिहिलंय त्याला तुमचे 2 ते 3 मार्क्स डिपेंड असतात. म्हणजे तुम्हाला पत्रामध्ये 4 ते 4.5 मार्क्स इझिली मिळू शकतात जर तुम्ही सर्व करेक्ट लिहिलेलं असेल. तर तुम्हाला आता फॉर्मॅट समजला. तर मित्रांनो, फॉर्मॅट वरून तुम्ही इझिली पेपरामध्ये लेटर रायटिंगचा प्रश्न हा अटेम्प्ट करू शकता. सर्वात सोपा प्रश्न म्हटला म्हणजे तर हाच आहे. खूप सोप्या पद्धतीने तुम्ही याच्यात 5 आउट ऑफ 5 मार्क्स मिळवू शकतात. सर्वात पहिले आपण बघू की प्रश्न कशा पद्धतीने बोर्ड एक्झामिनेशनला विचारला गेलेला असतो. तर मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला सेक्शन 5 मध्ये रायटिंग स्किल मध्ये 5 मार्कांसाठी विचारला गेलेला असतो. तर क्वेश्चन 5B मध्ये हा प्रश्न डायलॉग रायटिंग और ड्राफ्टिंग ऑफ स्पीच
म्हणजे दोघींपैकी एक तुम्हाला अटेम्प्ट करायचं असतं. डू एनी वन ऑफ द फॉलोइंग, म्हणजे तुम्ही डायलॉग रायटिंग अटेम्प्ट करा किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच, जे तुम्हाला सोपं वाटेल ते तुम्हाला अटेम्प्ट करायचं असतं. प्रश्न तुम्हाला 5 मार्कांसाठी विचारला गेलेला असतो, तर त्याच्या 3 सब क्वेश्चन्स. तर पहिलं असतं प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जम्बल सेंटेन्सेस. म्हणजे काय, याच्यामध्ये तुम्हाला 4 सेंटेन्सेस दिलेले असतात, त्यांना तुम्हाला सिक्वेन्शियली म्हणजे काहीतरी मिनिंगफुल डायलॉग्स क्रिएट होतील अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं असतं. ठीक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर सेकंड सब क्वेश्चन येतो तुमचा कम्प्लीट द डायलॉग. म्हणजे काही डायलॉग्स दिलेले आहेत, त्याच्यात तुम्हाला काही डायलॉग्स कम्प्लीट करायचे असतात. नंतर थर्ड सब क्वेश्चन हा येतो, त्याच्यात असं तुम्हाला राईट द डायलॉग बिटवीन आणि ऑन द गिव्हन थीम, म्हणजे काहीतरी थीम दिलेली असते, टॉपिक दिलेला असतो, त्याच्यावर तुम्हाला 3 मिनिंगफुल एक्सचेंज म्हणजे एक कॅरेक्टरचे 3 डायलॉग्स यायला पाहिजे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न विचारला गेलेला असतो एक्झाम मध्ये. तर मित्रांनो, आता मी हे जे आहे डायलॉग रायटिंग तुम्हाला विथ एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवेल की कशा पद्धतीने तुम्हाला ऍक्च्युअल एक्झाम मध्ये तुम्हाला त्याचा आन्सर लिहायचं असणार आहे. तर मित्रांनो, पहिला जो सब क्वेश्चन आहे तो असतो प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जम्बल सेंटेन्सेस. मी सांगितलं तुम्हाला की 4 सेंटेन्सेस या प्रश्नामध्ये दिलेले असतात, त्यांना तुम्हाला सिक्वेन्शियली लावायचं असतं, त्याच्यापासून काहीतरी मिनिंग तयार होईल अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं असतं आन्सर. तर मित्रांनो, प्रश्न असा आहे की 4 डायलॉग्स दिलेले आहेत. तर त्याच्यात पहिला आहे हाऊ डू यू प्लॅन युअर स्टडी. देन सेकंड इज येस ऑफकोर्स. थर्ड येतो आय वेक अप ऍट 5 AM इन द मॉर्निंग अँड स्टडी. आणि फोर्थ सेंटेन्स आहे डू यू स्टडी एव्हरी डे. आता हे जे मी 4 सेंटेन्स वाचले, डायलॉग वाचले, तर त्याच्यात काही मिनिंग बनतोय का, नाही. तर याला आपल्याला सिक्वेन्शियली लावायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जे काही क्वेश्चन असतो ना तो लास्टला कधीच येत नाही. ठीक आहे. ज्यालाही क्वेश्चन मार्क आहे तो लास्टला कधी येत नाही, ही ट्रिक लक्षात घ्या. तर आपण बघू, तर याचा आन्सर कसं तयार होईल बघा. डू यू स्टडी एव्हरी डे. नंतर सेकंड डायलॉग येतो की येस ऑफकोर्स. नंतर हाऊ डू यू प्लॅन युअर स्टडी. आय वेक अप ऍट 5 AM इन द मॉर्निंग अँड स्टडी. आता हे बघा, आता हे वाचल्यानंतर कसं सिक्वेन्शियली वाटलं नाही की काहीतरी डायलॉग्स बोलले जात आहेत किंवा आपल्याला समजतंय त्याचा सिक्वेन्स मिनिंग बनतोय त्यांचा, तर याला तुम्हाला 1 मार्क्स इथं मिळतो. नंतर येतं सेकंड येतं कम्प्लीट द डायलॉग. तर मी सांगितलं त्याप्रमाणे याच्यामध्ये तुम्हाला डायलॉग्स कम्प्लीट करायचे असतात. काही डायलॉग्स गिव्हन असतात, काही आपल्याला लिहायचे असतात. तर हा प्रश्न सुद्धा तुम्हाला 1 मार्काला असतो. तर आपण एक्झाम्पल बघू आता. तर एक्झाम्पल मध्ये असं आहे मित्रांनो, अनिकेत डू यू लाईक अ पेट अॅनिमल्स. त्याच्यानंतर महेशचं सेंटेन्स आपल्याला फिल करायचंय. ठीक आहे, आपल्याला लिहायचंय. त्याच्यानंतर अनिकेत सेज व्हाय डू यू लाईक पेट अॅनिमल्स. त्याच्यानंतर महेशचा जो डायलॉग आहे तो तुम्हाला लिहायचा आहे, तो फिल करा. तर याचा आन्सर बघा मित्रांनो, याला सुद्धा तुम्हाला 1 मार्क खूप इझिली मिळून जातो. खूप सोपं आहे मित्रांनो. कशा पद्धतीने बघा, अनिकेत सेज डू यू लाईक पेट अॅनिमल्स, म्हणजे तुला पेट अॅनिमल्स आवडतात. तर महेश काय सांगेल, येस आय लाईक पेट अॅनिमल्स, म्हणजे हो मला पेट अॅनिमल आवडतात. सिंपल तुम्हाला एक सोप्या भाषेमध्ये तुम्हाला हे लिहायचं असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अनिकेत व्हाय डू यू लाईक पेट अॅनिमल्स, का म्हणून तुला पेट अॅनिमल्स पाळीव प्राणी आवडतात. तर महेश यावर उत्तर देईल, म्हणजे रिप्लाय देईल की बिकॉज दे आर लव्हिंग अँड लॉयल. ठीक आहे. इतकं सिंपल पद्धतीने तुम्हाला आन्सर हे राईट करायचं असणार आहे. इथंच तुम्हाला 1 मार्क. नंतर 3 मार्कांचा हा क्वेश्चन असतो. थर्ड सब क्वेश्चन जो आहे तो 3 मार्कांचा असतो, ज्याच्यावर एक टॉपिक दिलाय, त्याच्यावर तुम्हाला म्हणजे एक कॅरेक्टरचे 3 डायलॉग्स तुम्हाला लिहायचे असणार आहे. म्हणजे 2 कॅरेक्टर आहेत ना तुमचे, तर 6 डायलॉग तुमचे लिहिले गेले पाहिजे. तर संवाद जसा आपण साधतो मित्रासोबत, फ्रेंड सोबत वगैरे, तशा पद्धतीने सिंपल ही चर्चा केलेली असं आपल्याला सिंपल भाषेत लिहायचं असणार आहे. तर इथं बघा, आता प्रश्नामध्ये कसं आहे, काय दिलेलं आहे, राईट अ डायलॉग बिटवीन राम अँड श्याम ऑन द गिव्हन थीम. मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंज, म्हणजे 3 मिनिंगफुल एक्सचेंज तुमचे असायला हवे. मार्क्स 3 मार्कांसाठी हा प्रश्न विचारलाय. तर टॉपिक बघा काय आहे, द इम्पॉर्टन्स ऑफ ट्री प्लांटेशन हा टॉपिक दिलाय. यावर तुम्हाला कमीत कमी 3 मिनिंगफुल डायलॉग बनतील अशा पद्धतीने तुम्हाला डायलॉग राईट करायचा आहे. तर मित्रांनो, आपण इथं घेतलंय, प्रश्नामध्येच दिलेलं आहे की राम आणि श्यामचं कन्व्हर्सेशन असेल, त्याच्यामुळे नाव आपल्याला तेच घ्यायचंय. तर आपण सुरुवात कशी करणार, एकदम छोटे छोटे वाक्य वापरायचे नाही, त्याच्यात काहीतरी मिनिंग बनेल, त्याच्यातून काहीतरी अर्थ निघेल किंवा ऍक्च्युअल संवाद होतोय असं वाटायला पाहिजे तुमच्या लिहिण्यातून. तर सिंपल पद्धतीचं आन्सर लिहायचंय मित्रांनो. तर बघा,
या एक्झाम्पल वरून तुम्हाला समजून जाईल की किती सिंपल लँग्वेज मी यूज केलेली आहे, सिंपल भाषेमध्ये लिहिलंय. तर राम सेज, हाय श्याम, हॅव यू नोटीस हाऊ द वेदर इज गेटिंग हॉटर एव्हरी इयर? दरवर्षी कसं तापमान जास्त होत आहे असं तो त्याच्या मित्राला म्हणतोय श्यामला. तर त्यावर श्याम काय म्हणेल? श्याम सेज, येस राम, इट्स बिकॉज पीपल आर कटिंग डाऊन ट्रीज अँड दे आरंट इनफ प्लांट्स टू बॅलन्स नेचर. म्हणजे पीपल्स झाडं काढतायत त्याच्यामुळे ते नेचर बॅलन्स होत नाहीये, त्याच्यामुळे खूप जास्त उष्णता. म्हणजे मिनिंग याच्यातून निघाला असे वाक्य तुमची असली पाहिजे. त्याच्यानंतर त्यावर राम काय म्हणतो बघा. राम सेज, दॅट्स ट्रू, ट्रीज गिव्स अस ऑक्सिजन, रिड्यूस पोल्युशन अँड इव्हन प्रोव्हाइड अ शेल्टर टू बर्ड्स अँड अॅनिमल्स. ठीक आहे, म्हणजे झाडे तुम्हाला ऑक्सिजन देतात, पोल्युशन रिड्यूस करतात. हे मिनिंगफुल असे वाक्य तुमच्या डायलॉग मधून आले पाहिजे. त्याच्यानंतर त्यावर श्याम काय म्हणतो? श्याम, एक्झॅक्टली, वी शुड एनकरेज एव्हरीवन टू प्लांट मोर ट्रीज टू प्रोटेक्ट अवर एन्व्हायरमेंट. आपलं एन्व्हायरमेंट प्रोटेक्ट करण्यासाठी आपण बाकीच्यांना सुद्धा एनकरेज करू की ट्री प्लांटेशनसाठी. ठीक आहे, अशा पद्धतीने त्यावर राम म्हणतो, येस, लेट्स स्टार्ट बाय प्लांटिंग ट्रीज इन अवर स्कूल अँड नेबरहुड. म्हणजे आपल्या घरापासून किंवा स्कूल पासूनच आपण ही सुरुवात करूया. तर त्यावर श्याम म्हणतो, ये, इट्स अ गुड आयडिया, इट विल मेक अ बिग डिफरन्स. असे तुमचे डायलॉग्स असले पाहिजे. सिंपल आहे, खूप सिंपल भाषेत मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे कशा पद्धतीने तुम्हाला डायलॉग्स लिहायचे असणार आहे. यात मित्रांनो तुम्हाला 5 आउट ऑफ 5 मार्क्स इझिली मिळतात. त्याच्यामुळे तुम्ही हा प्रश्न अटेम्प्ट करायला पाहिजे असं मला वाटतं. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर हा क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये 5 मार्कांसाठी विचारला गेलेला असतो मित्रांनो. यात तुम्ही इझिली 5 आउट ऑफ 5 मार्क्स मिळवू शकता. यात 2 क्वेश्चन्स असतात मित्रांनो, तुम्हाला एक सॉल्व्ह करायचा असतो. तर बघा, A1 मध्ये तुम्हाला नॉन व्हर्बल टू व्हर्बल हा क्वेश्चन असतो. त्याच्यानंतर A2 मध्ये तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बल असा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारलेला असतो. तर मॅम काहीच कळालं नाही, व्हर्बल नॉन व्हर्बल काय आहे, क्लिअर कर. वेट मित्रांनो, मी लगेचच क्लिअर करते. हे बघा मित्रांनो, नॉन व्हर्बल टू व्हर्बल जो हा क्वेश्चन आहे तुमचा A1 क्वेश्चन, त्यात तुम्हाला सिम्पली एक डायग्राम दिलेली असते. डायग्राम दिली असेल किंवा फ्लो चार्ट असेल किंवा एखादा चार्ट दिलेला असेल, टेबल दिलेला असेल किंवा टी डायग्राम, पाय चार्ट अशा पद्धतीने क्वेश्चन हा दिलेला असेल. म्हणजे इन द फॉर्म ऑफ चार्टच्या फॉर्म मध्ये तुम्हाला दिलेला असेल, टेबलच्या फॉर्म मध्ये. तो क्वेश्चन तुम्हाला एज अ पॅराग्राफ मध्ये त्याला लिहायचं असतं. म्हणजे त्या पॉइंट्स वरून तुम्हाला पॅराग्राफ हा लिहायचा असतो. कशात? तर नॉन व्हर्बल टू व्हर्बल मध्ये. ठीक आहे, डायग्राम वरून पॅराग्राफ तुम्हाला लिहायचा असतो. आणि A2 क्वेश्चन काय असतो तुम्हाला, त्याचा ऑर म्हणजे हा प्रश्न सॉल्व्ह करा किंवा हा प्रश्न सॉल्व्ह करा. A2 मध्ये तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बल म्हणजे सिंपल तुम्हाला एक पॅराग्राफ दिलेला असेल, त्यावरून तुम्हाला चार्ट, डायग्राम किंवा फ्लो चार्ट किंवा पाय चार्ट ते मेन्शन केलेलं असेल, त्या पद्धतीने तुम्हाला फक्त लिहायचं असतं आन्सर. तर किती सोपं आहे मित्रांनो, बघा. तुमचं क्लिअर झालं. नॉन व्हर्बल आणि व्हर्बल दोघांपैकी एकच सॉल्व्ह करायचा असतो मित्रांनो. तुम्ही व्हर्बल टू नॉन व्हर्बल सॉल्व्ह करू शकता, कारण की याच्यात इझिली तुम्हाला 5 आउट ऑफ 5 स्कोर मिळवू शकतात. का तर खूप सोपं आहे मित्रांनो. मी तुम्हाला प्रिव्हियस इयरला विचारल्या गेलेल्या एक्झाम्पल वरूनच एक्सप्लेन करून सांगणार आहे की व्हर्बल टू नॉन व्हर्बल हा क्वेश्चन तुम्ही बोर्ड एक्झामला कसा अटेम्प्ट करायला. तर मित्रांनो, आपण मागील वर्षी विचारल्या गेलेल्या प्रश्नपत्रिकेतूनच हा प्रश्न घेतलेला आहे. तर बघा मित्रांनो, हा प्रश्न कशा पद्धतीने विचारलाय. तर आपल्याला याच्यात व्हर्बल टू नॉन व्हर्बल मध्ये पॅराग्राफ दिलेला असतो. तर आपल्याला याच्यात प्रश्नामध्येच म्हटलंय की रीड द फॉलोइंग पॅराग्राफ अँड कम्प्लीट द गिव्हन टेबल. म्हणजे जो काही टेबल दिलेला आहे तो आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. विथ त्याच्यासोबत आपल्याला एक सुटेबल टायटल सुद्धा द्यायचं आहे. इथं मेन्शन केलेलं आहे ते आपल्याला फिल करायचं. ठीक आहे, खूप सोपं आहे मित्रांनो. याच्यात तुम्हाला 5 आउट ऑफ 5 स्कोर खूप इझिली मिळतो. त्याच्यामुळे तुम्ही हा क्वेश्चन चांगला प्रिपेअर करून घ्या. तर बघा मित्रांनो, पॅराग्राफ काय दिलेला आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर एक टेबल जो आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. सुरुवातीला आपण ना पहिले टेबल बघून घेऊ. टेबलमध्ये कुठले कुठले पॉइंट्स दिलेले. बघा, सर्वात आधी आपल्याला क्वेश्चन मध्ये म्हटलंय की आपल्याला टायटल फिल करायचं आहे. ठीक आहे, आपल्याला सुटेबल टायटल हे द्यायचंय टेबलला. त्याच्यानंतर पॉइंट्स दिलेले आहेत काही. त्या पॉइंट्स मध्ये काय काय बघा, एज आहे, क्लास आहे, फेवरेट सब्जेक्ट आहे, हॉबीज, लाईक्स अँड गोल इन लाईफ. हे सर्व पॉइंट्सचे आन्सर आपल्याला लिहायचे आहेत रमेश आणि राधासाठी. ठीक आहे, टेबल बघितला.
समजलं की काय काय विचारलेलं, आपल्याला काय काय फिल करायचंय. आता आपण पॅराग्राफ वाचू. ठीक आहे. म्हणजे एक आपल्याला टेबलमध्ये काय विचारलं त्याची एक आयडिया येऊन गेली, त्याची कल्पना येऊन गेली की आपल्याला हे पॉइंट्स नोट डाऊन करायचे. ठीक आहे. अंडरलाईन्स करून ठेवू आपण. रीड करायचं आता पॅराग्राफ. तर रमेश अँड राधा आर सिबलिंग्स. बोथ आर स्कूल गोईंग चिल्ड्रन. रमेश इज 16 year old अँड स्टडीज इन क्लास 10. बघा मित्रांनो, आपल्याला एज विचारलाय आणि क्लासही विचारलाय. ठीक आहे. याच्यात आलं ते आन्सर. त्याच्यानंतर ही इज अ गुड स्टुडंट. ही लाइक्स मॅथ्स व्हेरी मच अँड स्पेंड ऍट लीस्ट 3 hours डेली ऑन इट. बघा मित्रांनो, फेवरेट सब्जेक्ट सुद्धा तुम्हाला टेबलमध्ये विचारलाय. आला का नाही, इथं रमेशचा फेवरेट सब्जेक्ट मॅथ आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ही वॉच मूवीज अँड रीड बुक्स इन हिज लेजर टाइम. ठीक आहे. म्हणजे त्याची हॉबीज काय आहे, तर इथं आपल्याला समजून जाईल की मूवीज अँड रीडिंग म्हणजे रीडिंग बुक्स, वॉचिंग मूवीज हे त्याच्या हॉबीज आहेत. त्याच्यानंतर ही लाइक्स टू ईट फास्ट फूड थ्रू ही अवेअर ऑफ द डिसएडवांटेज ऑफ फास्ट फूड. ही वॉन्ट्स टू बी अन इंजिनियर अँड ही इज वर्किंग हार्ड टू बी वन. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॅरेग्राफ. राधा इज सिन्सिअर गर्ल. शी इज 13 अँड स्टडीज इन क्लास 7. ठीक आहे. एज आलं, क्लास आला. ठीक आहे. त्याच्यानंतर हर फेवरेट सब्जेक्ट इज सायन्स. फेवरेट सब्जेक्ट सुद्धा मिळाला तुम्हाला. त्याच्यानंतर शी इज फाउंड ऑफ गार्डनिंग अँड स्विमिंग टू मच. म्हणजे तिचा जो छंद आहे, हॉबीज, त्या इथं मेन्शन झाल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर मोस्ट ऑफ द टाइम शी हेल्प्स हर मदर इन कुकिंग ॲज शी लाइक्स होममेड फूड. म्हणजे यात तुम्हाला समजलं की तिला काय आवडतं, की होममेड फूड. ठीक आहे. त्याच्यानंतर शी वॉन्ट्स टू बिकम अ डॉक्टर इन ऑर्डर टू हेल्प पुअर अँड नेडी पीपल. ठीक आहे. तिचं गोल काय आहे लाईफ मध्ये हे सुद्धा आपल्याला कळलंय. तर बघा मित्रांनो, आता आपण टेबल फिल करू. ठीक आहे. तुम्ही पॅराग्राफ वाचला, व्यवस्थित पॉइंट्स तुमच्या लक्षात आले, तुम्हाला क्लिक सुद्धा झालेत आन्सर बऱ्यापैकी. तर आपण ते आता फिल करू. ठीक आहे. पहिला पॉइंट आहे एज. तर रमेशचं एज काय दिलंय, रमेश इज अ 16 year old. तर आपण 16 year old हा रमेशच्या कॉलम मध्ये लिहू. ठीक आहे. त्याच्यानंतर राधाचं एज काय आहे, राधा शी इज 13. ठीक आहे. 13 वर्षाची ती आहे, 13 year old. त्याच्यानंतर क्लास, रमेश कितवीत आहे, क्लास 10 मध्ये, आणि राधा आहे 7th स्टँडर्ड मध्ये. ठीक आहे. पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला आन्सर दिलेलं आहे, काहीच तुम्हाला वेगळं एक्स्ट्रा लिहायचं गरज नाहीये. इथं काही तुमच्या ग्रामॅटिकल मिस्टेक वगैरे असा काही प्रकार काहीच होणार नाहीये. सिम्पली तुमच्या हातातले मार्क्स आहे मित्रांनो. त्याच्यामुळे फक्त केअरफुली तुम्हाला पॅराग्राफ रीड करायचा आहे, आणि टेबल असो, चार्ट असो, पाय चार्ट असो, काही का विचारलेलं असे ना, तुम्हाला सिम्पल फील करायचं असतं अशा पद्धतीने. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, फेवरेट सब्जेक्ट, रमेशचा कुठला फेवरेट सब्जेक्ट होता, मॅथ. ठीक आहे. त्याच्यानंतर राधाचा फेवरेट सब्जेक्ट आहे सायन्स. हे मी माझं मनाचं नाही, तर पॅराग्राफ मध्ये जे आहे तेच आन्सर आपण इथं लिहितोय, टेबलमध्ये फिल करतोय. त्याच्यानंतर हॉबीज, हॉबीज मध्ये रमेशच्या हॉबीज आहेत वॉचिंग मूवीज अँड रीडिंग बुक्स. ठीक आहे. त्याचबरोबर राधाची हॉबीज काय आहे, गार्डनिंग अँड स्विमिंग. त्याच्यानंतर नेक्स्ट लाईक्स, रमेशच्या लाईक्स काय आहे, फास्ट फूड. ठीक आहे. फास्ट फूड बरं, अवेअर ऑफ डिसएडवांटेज. त्याच्यानंतर राधाला काय आवडतं, होममेड फूड. गोल इन लाईफ, रमेशचं गोल काय आहे, इंजिनियर, आणि राधाचं गोल काय आहे, डॉक्टर बनण्याचं. तर अशा पद्धतीने तुम्ही सिंपल हा टेबल फिल करायचा. त्याच्यानंतर विसरू नका, तुम्हाला प्रश्नामध्ये सांगितलंय की गिव्ह सुटेबल टायटल टू इट. तर त्या टेबलला सुटेबल असं टायटल काय आहे, तर आपण सिंपल लिहू शकतो की रमेश अँड राधा द अँबिशियस सिबलिंग्स. अशा प्रकारे तुम्ही टेबलला तुम्हाला जे वाटेल ते सुटेबल असं टायटल तुम्ही देऊ शकता. जसं की मी इथं तुम्हाला सांगितलंय की रमेश अँड राधा द अँबिशियस सिबलिंग्स, हे टायटल मी इथं तुम्हाला जर टायटल सुचत नसेल तर तुम्ही थोडं रीड करा, माइंड शांत ठेवा. टेबल फिल झाल्यानंतर तुम्ही टायटल दिलं तरी चालेल. प्रत्येक आन्सरला मित्रांनो तुम्हाला इथं पॉइंट्स आहेत, मार्क्स आहेत, खूप हातातले मार्क्स आहेत. याच्यात ते तुमची ग्रॅमॅटिकल मिस्टेक वगैरे काहीच होणार नाहीये. जे आहे जसं आहे तसंच्या तसं तुम्हाला टेबलमध्ये फिल करायचंय. सिंपल, फक्त लक्षात घ्यायचे की कुठले पॉइंट्स विचारलेले. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला या प्रश्नामध्ये मित्रांनो 5 out of 5 मार्क्स इझिली मिळतील. त्याच्यामुळे तुम्ही व्हर्बल
टू नॉन व्हर्बल हा क्वेश्चन चूज करू शकतात, कारण की याच्यात तुम्हाला आउट ऑफ मिळण्याची शक्यता जास्त असते. तर रिपोर्ट रायटिंग हा क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झामला कसा विचारला गेलेला असतो, पहिली स्टेप तर ही प्रश्न कशा पद्धतीने विचारला जातो. तर बघा मित्रांनो, रिपोर्ट रायटिंग हा क्वेश्चन तुम्हाला 5 मार्कांसाठी क्वेश्चन 6 बी मध्ये विचारला गेलेला असतो. तर प्रश्न असा असतो बघा, एक्सपांड द थीम, डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. न्यूज रिपोर्ट रायटिंगच्या ऑरला तुम्हाला स्टोरी रायटिंग हा क्वेश्चन नसतो. मेन म्हणजे तुमचा फॉर्मॅट, न्यूज रिपोर्ट रायटिंगचा तुमचा फॉर्मॅट कसा असला पाहिजे. तर बघा मित्रांनो, क्वेश्चन मध्ये तुम्हाला हेडलाईन दिलेली असेल तर ते हेडलाईन तुम्हाला द्यायची आहे. म्हणजे सिंपल भाषेत टायटल हे तुम्हाला न्यूज रिपोर्ट साठी द्यायचं असतं. त्याच्यानंतरच्या नेक्स्ट लाईनवर तुम्हाला रिपोर्टेड बाय. रिपोर्टेड बाय म्हणजे कुणी बातमी तुम्हाला पोहोचवली आहे, जसं की अवर स्टाफ रिपोर्टर, हे एक फॉर एक्झाम्पल झालं. अशा पद्धतीने तुम्हाला मेन्शन करायचं असतं. त्यानंतर तुम्हाला प्लेस आणि डेट, म्हणजे बातमी कुठली आहे आणि कधी घडली आहे. ठीक आहे, ही जी न्यूज रिपोर्ट आहे त्याची बातमीचं ठिकाण म्हणजे प्लेस आणि डेट ही व्यवस्थित द्या. ठीक आहे, इथं सुद्धा तुम्ही मिस्टेक करतात. डेट प्रॉपर द्या, प्लेस प्रॉपर द्या. या गोष्टी एक क्वेश्चन मध्ये मेन्शन केलेल्या नसतात, त्या आपल्याला रॅन्डमली अजूम करून लिहायच्या असतात. त्या तुमच्यावर आहेत की तुम्हाला कुठली डेट, म्हणजे ज्यानुसार बातमी असेल ना क्वेश्चन मध्ये, ज्याच्यावर तुम्हाला न्यूज लिहायची आहे ना त्याच्यानुसार तुम्ही डेट डिसाइड करायची. जर एखादा प्रोग्राम वगैरे असेल तर प्रोग्रामची डेट तुम्ही देऊ शकता, किंवा सिंपल सांगते, ज्या दिवशी तुमचा पेपर आहे त्या दिवशीची डेट दिली तरी चालेल. ठीक आहे, प्लेस तुम्ही देऊ शकतात कुठले. त्याच्यानंतर मेन बॉडी म्हणजे जी न्यूज आहे, जी मेन न्यूज आहे ती तुम्ही कशी लिहिणार. हे बघा, 3 पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला हे लिहायचंय. तर 3 पॅरेग्राफ कसे येतील, पहिल्या पॅरेग्राफ मध्ये तुमचं इंट्रोडक्शन येईल. ठीक आहे, तर इंट्रोडक्शन मध्ये नेमकं काय लिहायचं, हे बघा, एक्सप्लेन करायची ती प्रॉब्लेम, नेमकं त्या न्यूज काय आहे त्याचं इंट्रोडक्शन तुम्हाला इथे द्यायचं. म्हणजे जसं की काय आहे न्यूज, किंवा कुठे घडलीये, केव्हा घडलीये. जर एखादा ऍक्सिडेंट असेल, किंवा एखादा प्रोग्राम सेलिब्रेशन वगैरे असेल, तर त्याच्यानुसार तुम्ही ती न्यूज कुठे, केव्हा आणि कशी घडली हे तुमचं इंट्रोडक्शन मध्ये येईल. त्याच्यानंतर तुमचे जे मेन कंटेंट आहेत, म्हणजे सेकंड पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला ते इव्हेंट कशी घडली, म्हणजे त्या याच्यात काय घडलं हे तुम्हाला थोडं इन डिटेल मध्ये सांगायचं असतं. आणि त्याच्यानंतरचा लास्टचा जो पॅरेग्राफ असेल तो म्हणजे तुमचं कन्क्लुजन. तर तुम्हाला ही पूर्ण न्यूज जी आहे ती व्यवस्थित कन्क्लूड करून लिहायची असणार आहे. अशा पद्धतीचा तुमचा हा न्यूज रिपोर्ट रायटिंगचा फॉर्मॅट असेल. जर हा फॉर्मॅट व्यवस्थित फॉलो केला, काहीच चुका नाही केल्या, ग्रॅमॅटिकली बी व्यवस्थित लिहिलंय, तर तुम्हाला या प्रश्नामध्ये 4 ते 4.5 मार्क इझिली मिळून जातात. तर सर्व काही जे काही हे बेस ना मित्रांनो, ते तुमच्या फॉर्मॅटवर आहे. तुम्हाला एकदा जर सिक्वेन्स समजला, 3 पॅरेग्राफ मध्ये लिहायचंय, स्टार्टिंगला कुठल्या पॅरेग्राफ, त्या पॅरेग्राफ मध्ये काय कव्हर करायचंय, नंतर मेन कंटेंट मध्ये काय कव्हर करायचं, हे सर्व मी इन डिटेल तुम्हाला फॉर्मॅट मध्ये सांगितलं आहे. तो फॉर्मॅट तुम्ही बघू शकता. आता मित्रांनो, मी तुम्हाला मार्क्स डिस्ट्रीब्युशन, यात मार्क्स कसे दिले जातात ते सुद्धा तुम्हाला सांगून देते. हे बघा, हेडलाईन, जी की स्टार्टिंगची हेडलाईन आहे, डेटलाईन आहे, किंवा जो काही फॉर्मॅट आहे, बघता बरोबर एक्झामिनरला तुमचा जे न्यूज रिपोर्टचा फॉर्मॅट दिसतो तो करेक्ट आहे, हेडलाईन करेक्ट आहे, डेट व्यवस्थित दिली, 1 मार्क तुम्हाला तिथंच इझिली मिळून जातो. त्याच्यानंतर जे काही तुम्ही न्यूज लिहिली आहे त्याच्यात तुम्ही ग्रामर कसं यूज केलंय, तुमचे टेन्स, त्याला तुम्हाला 1 मार्क असतो. त्याच्यानंतर मेन कंटेंट आणि कन्क्लुजन याला तुम्हाला 2 आणि 3, म्हणजे 3 मार्क तुम्हाला याचे असतात. म्हणजे मेन कंटेंट मध्ये काय काय येईल तुमचं, हे बघा, इंट्रोडक्शन येईल, नंतर मिड पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला न्यूज एक्सप्लेन करायची आहे, आणि त्या लास्टचा पॅरेग्राफ असेल कन्क्लुजन. अशा पद्धतीने तुम्हाला इथं 3 मार्क हे दिले जातात. मार्क्स डिस्ट्रीब्युशन समजलं, फॉर्मॅट समजला, तुम्ही कुठे चुका करून येतं हे सुद्धा सांगितलं. तर आता हे बघा, एक एक्झाम्पल आपण आता सॉल्व्ह करून बघू, जे की प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर मध्ये विचारलं गेलेलं असतं. तेच एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवेन. तर बघा मित्रांनो, एक्झाम्पल परीक्षेमध्ये एक्झाम्पल कशा पद्धतीने विचारला गेलेला असतो क्वेश्चन. तर रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ गिव्हन पॉइंट्स. काही पॉइंट्स दिले, त्याच्यावरून तुम्हाला न्यूज रिपोर्ट तयार करायचा आहे. तर बघा, हेडलाईन दिली आहे, न्यू व्हिजन स्कूल सेलिब्रेटेड योगा डे. तर मित्रांनो, तुम्हाला काही पॉइंट्स दिले आहेत, हेडलाईन, डेटलाईन, इंट्रोडक्शन, शॉर्ट कंटिन्युइंग पॅरेग्राफ.
हे काही पॉइंट्स आहेत, त्याच्यावरून तुम्हाला न्यूज रिपोर्ट लिहायचा आहे. तर बघा, याचं तुम्ही आन्सर कसं लिहिणार बोर्ड एक्झाम मध्ये, तर सिंपल, सर्वात पहिले तुमची हेडलाईन येईल की न्यू व्हिजन स्कूल सेलिब्रेटेड योगा डे. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही जे प्लेस आणि डे हे तुम्हाला लिहायचं असणार. तर हा जो योगा डे आहे तो कुठे सेलिब्रेट केला, न्यू व्हिजन स्कूल. आपण एक लोकेशनचं नाव देऊ, इथं रॅन्डमली मी देते पुणे. ठीक आहे, त्या पद्धतीने तुम्ही तसं द्यायचंय. तुम्ही जळगावचे असणार तुम्ही जळगाव द्या, संभाजीनगर असेल संभाजीनगर द्या, जे काही असेल ते तुम्ही देऊ शकता. इथं काही मेन्शन केलेलं नाही तिथलं लोकेशन तुम्हाला द्यायचं आहे, असं काही मेन्शन नाहीये. त्याच्यानंतर डेट. डेट बघा, तर आपल्याला माहितीये की योगा डे कधी असतो, तर 21 जूनला योगा डे असतो. त्याच्यामुळे डेट आपण इथं डिरेक्टली देऊन देऊ, जून 21, 2026. ठीक आहे, इयर नुसार तुम्हाला इथं डेट द्यायची. त्याच्यानंतर आपण न्यूज राईट करायला सुरुवात करू. तर बघा, फर्स्ट पॅराग्राफ मध्ये मी काय सांगितलं तर तुम्हाला इंट्रोडक्शन असेल. तर हे बघा, न्यू व्हिजन स्कूल सेलिब्रेटेड इंटरनॅशनल योगा डे विथ ग्रेट एन्थुझियाझम ऑन 21 जून. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमची स्टार्टिंग झाली की हा डे जो आहे तो छान उत्साहामध्ये तुमचा शाळेत 21 जूनला सेलिब्रेट करण्यात आला. त्याच्यानंतर द प्रोग्राम वॉज ऑर्गनाइज टू मेक स्टुडंट्स अवेअर ऑफ द इम्पॉर्टन्स ऑफ योगा इन डेली लाईफ. हे झालं तुमचं इंट्रोडक्शनचा पॅरेग्राफ, स्टार्टिंगचा पॅरेग्राफ. त्याच्यानंतर म्हणजे इव्हेंट म्हणजे काय घडले आहे मेन कंटेंट मध्ये, म्हणजे ऍक्च्युअल इन डिटेल तुम्हाला बातमी जी न्यूज आहे ती या पॅराग्राफ मध्ये लिहायची असणार आहे. फॉर एक्झाम्पल, म्हणजे इथं जसं लिहिलंय त्याच्यानुसार आपण बघू. स्टुडंट्स अँड टीचर्स गॅदर्ड इन द स्कूल ग्राउंड अर्ली इन द मॉर्निंग. अ ट्रेनड योगा इन्स्ट्रक्टर गाइडेड द स्टुडंट टू परफॉर्म डिफरंट योगा आसन्स अँड ब्रीदिंग एक्सरसाइजेस. म्हणजे त्या इव्हेंट मध्ये काय घडलं ते सर्व तुम्हाला ह्या पॅराग्राफ मध्ये लिहायचं असणार आहे. हे बघा, पॅराग्राफ जास्त लेंथी लिहायचं नाही. एक पेज मध्ये तुमचा न्यूज रिपोर्ट लिहिलं गेलं पाहिजे, इतकं तुमचा न्यूज रिपोर्ट असला पाहिजे. येत आहे म्हणून खूप सारं लिहितायत चांगले मार्क्स मिळतील असं नसतं मित्रांनो. वर्ड लिमिट फॉलो करायची, तेव्हा तुम्हाला चांगले मार्क्स मिळतात. आणि लास्टला तुमचा जो पॅराग्राफ असेल तो येईल, द प्रिन्सिपल एक्सप्लेन द बेनिफिट ऑफ योगा फॉर फिजिकल अँड मेंटल हेल्थ. द प्रोग्राम ended with the pledge to practice yoga every day. The celebration was enjoyable and informative for everyone. म्हणजे कन्क्लूड एकदम छान पद्धतीने करायचं असणार आहे तुम्हाला. म्हणजे जसं की बेनिफिट सांगितले, योगाचे काय बेनिफिट्स असतात, आणि आम्ही त्यावर वचन दिलं की आम्ही रोज योगा करू. म्हणजे ह्या गोष्टींनी तुम्हाला अट्रॅक्ट करून घ्यायचं एक्झामिनरला, तर तुम्हाला चांगले मार्क्स इझिली या प्रश्नामध्ये मिळू शकतात. जे काही मार्क्स आहेत ते डिपेंड तुमचे सर्व फॉर्मॅट, तुम्ही कसं लिहिलंय, तुमचं ग्रामॅटिकल व्यवस्थित आहे की नाही, टेन्स प्रॉपर यूज केलाय का, या गोष्टींवर तुम्हाला इथं मार्क्स मिळून जाईल. काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये इझिली विचारू शकतात. मी त्या कमेंटचा रिप्लाय द्यायचा नक्कीच प्रयत्न करेल. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा समजेल की कशा पद्धतीने आपल्याला आन्सर हे बोर्ड एक्झाम मध्ये राईट करायचे असतात.